बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील। लाडकी बहीण योजनेमध्ये 15 लाख महिलांची संख्या घटण्याची शक्यता आहे। याचं कारण याआधी निकषांमध्ये बसत नसल्यामुळे 5 लाख महिलांची योजनेमधून घट झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मते ही संख्या 15 लाखांपर्यंत जाऊ शकते। दरम्यान सध्या लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वाधिक लाभार्थी या 30 ते 39 वयोगटामधील महिला आहेत, तर योजनेमध्ये अविवाहित 11.8% महिलांची संख्या आहे। लाडकी बहीण योजनेमधून 15 लाख महिलांची संख्या घटण्याची शक्यता आहे। त्याचं प्रमुख कारण म्हणजे निकषांमध्ये बसत नसल्यामुळे 5 लाख महिलांची योजनेमधून घट झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मते ही संख्या 15 लाखांपर्यंत जाऊ शकते। दरम्यान सध्या लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वाधिक लाभार्थी या 30 ते 39 वयोगटातील महिला आहेत, तर योजनेमध्ये अविवाहित 11.8% महिलांची संख्या आहे। मात्र आता काही नवे निकष आणि कठोर निकष हे लावण्यात आलेले आहेत आणि त्याचमुळे आता लाडकी बहीण योजनेमधून अनेक महिलांचे हे अर्ज बाद होतील। राहुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। राहुल, लाडकी बहीण योजनेमधून 15 लाख महिलांची संख्या घटण्याची शक्यता आहे। निकष अर्थातच हे कठोर करण्यात आलेले आहेत। इतर कोणती प्रमुख कारणं आहेत आणि वयोमानाचं असेल किंवा इतर कोणते असे विभाग आहेत ज्याची आकडेवारी सध्या समोर आली आहे? असं आहे की आपल्याकडे प्रथा आहे आणि ती किती योग्य आणि अयोग्य याच्याबद्दल चर्चा होऊ शकते। एकदा कन्यादान केल्यानंतर जबाबदारी असते ती सासरच्या मंडळीची, पण सरकारला मतं घ्यायची होती आणि त्यामुळं असं दिसतंय की सरसकट सगळ्यांनाच लाभ देण्याच्या दृष्टीने सरकारने ही योजना आणली आणि परिणाम जवळपास 82% महिला अशा आहेत की ज्या विवाहित आहेत, 12%च मुली अशा आहेत की ज्यांचा विवाह झालेला नाही आणि खरोखर ज्यांना अशा मदतीची गरज असते त्या परित्यक्त्या विधवा यांचं प्रमाण तर 1% कमी आहे। आणि हे सगळ्यांना माहिती होतं की त्याही काळामध्ये की ज्या पद्धतीनं सरकारनं सरसकट या योजनेला गृहीत धरलेले आहे मत मिळवण्याच्या दृष्टीने अर्थात, तर त्याच्यातनं अशा पद्धतीच्या गोष्टी घडतील ते आता त्या घडल्यात। आणि सरकारनं ज्या वेळेला महाविकास आघाडीनं म्हटलं की आम्ही 2,000 रुपये देऊ, तेव्हा आपण 2100 रुपये देऊ असं म्हटलं। आताच सरकारला जवळपास 46,000 कोटी रुपयाची गरज आहे। जर वाढीव 2100 कोटी रुपये द्यायचे असतील कारण त्याचा दबाव असणार आहे अर्थसंकल्पामध्ये, तर सरकारला ह्या योजनेतल्या इतर गोष्टींची छाननी करावी लागेल। जसं ज्यांच्याकडे 4 चाकी आहेत त्याची छाननी सुरू आहे। आता ही जी आकडेवारी समोर आली की ज्यांना खरोखरच अशा मदतीची गरज आहे का, तर अशाबद्दलची आकडेवारी बाहेर येणं म्हणजे सरकार काहीतरी वेगळ्या दृष्टीनं विचार करत आहे असं सूचित करणं आहे। कारण वेगवेगळे निकष जसं पांढरं किंवा केशरी रेशन कार्ड, 4 चाकी गाड्या, पुढे गॅस कनेक्शन किंवा ज्यांच्याकडे राहती घरं आहेत वगैरे अशाही मुद्द्यांना सरकार पुढे आणू शकतं। कारण सोपं नाहीये ऋतुजा की इतकी मोठी योजना 46,000 कोटी रुपये म्हणजे किती मोठा कॅपेक्सचा निधी आहे। पायाभूत योजनेवरती हा जर निधी खर्च झाला असता तर पुण्यासारख्या शहरामध्ये 5-10 मेट्रो तयार झाले असते एका वर्षामध्ये। तर हा पैसा एकतर जे सरकार आता आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे त्याच्यासाठी हे एवढा पैसा उभा करणं आणि ती योजना सतत चालू ठेवणं हे कठीण आहे। आणि आपल्याला दिसतच आहे की खरोखरच ज्यांना ह्या अशा पद्धतीच्या योजनेची गरज आहे त्यांचं संख्या त्यांचं प्रमाण तर किती अत्यल्प आहे। त्यामुळे ह्या सरकारमधल्या काही लोकांनी आमची ही प्रिंटिंग मिस्टेक होती वगैरे असं जर म्हणून या योजनेला ब्रेक लावला तर सर्वसामान्य करदाता खुश होईल। पण आता येत असलेली आकडेवारी दिसते आहे की त्या आकडेवारीनुसार 82% महिला ह्या विवाहित आहेत आणि अशा महिलांना खरोखरच काही अपवाद निश्चितच असतील की अशा मदतीची खरंच गरज आहे का याबद्दलचा निश्चित उहापोह होऊ शकतो। निश्चित, आणि जी आकडेवारी सध्या समोर येते आणि जे निकष सध्या लावले जातात त्या अनुषंगाने असंच म्हणावं लागेल लाडकी बहीण या ज्या सगळ्या बहिणी आहेत त्यांच्यावर याचा थेट परिणाम होणार आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।